महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि सुखदाची बातमी आहे. 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ही कर्जमाफी काय आहे आणि कशा स्वरूपाची आहे आणि किती लाखापर्यंत होणार आहे याचा मी तुम्हाला थोडक्यात आढावा सांगतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. याविषयी माहिती थोडी खालीलप्रमाणे मी सविस्तर सांगतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत राहिले आहेत त्यांना 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले जाईल. प्रोत्साहनपर अनुदान जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. अपेक्षित खर्च या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार सुमारे 35,000 कोटी खर्च असल्याचे सांगितले आहे. यामध्ये जवळजवळ 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी या दरम्यान सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना सिबिलची अट न घालता कर्जमाफी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. या कर्जापासून कोणालाही वंचित ठेवू नका असेही बँकांना सुचवण्यात आलेले आहे. लक्ष्यपूर्ती खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी क्षेत्रातील 80% कर्ज वितरणाचे टार्गेट त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.